गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा। गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, आणि गुरु म्हणजेच निस्सीम श्रद्धा आणि भक्ती। गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य। गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचं मूर्तिमंत प्रतीक। तर गुरुला खूप अशी नावं आहेत, गुरुला खूप अशा उपमा आहेत। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा असो किंवा स्वामी जयंती असो, प्रकट दिवस असो, आपल्या गुरूंना आपण शरण जायला पाहिजे। आपल्या गुरूंची आपण निस्सीम भक्ती केली पाहिजे, आपल्या गुरूंची सेवा केली पाहिजे। आज फक्त गुरुपौर्णिमाच नसते, तर आज वेदव्यास ज्यांनी भगवद्गीता लिहिली त्या वेदव्यासांची जयंतीसुद्धा आहे। म्हणून याला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते। आणि तुम्हाला माहिती आहे का, जे आपले दत्तगुरू आहेत त्या दत्तगुरूंना सुद्धा 24 गुरु होते, आणि दत्तगुरूंनी सुद्धा 24 गुरु केले होते किंवा 24 गुरु मानले होते। तर आज फक्त गुरुपौर्णिमा किंवा वेदव्यासांची जयंतीच नसते, तर योग संस्कृतीमध्ये शिव हे आदी गुरु म्हणजे पहिले गुरु मानले जातात। सुमारे 15,000 वर्षापूर्वी ज्यावेळेस हिमालयात जेव्हा भगवान शंकर समाधीसाठी तिथं समाधीमध्ये होते, तेव्हा 7 जिज्ञासूंनी त्यांना ज्ञान मागितले, आणि अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर महादेवांनी जेव्हा डोळे उघडले आणि तेव्हा त्यांनी ज्ञान दिलं। हे 7 जणी त्यावेळेस झाले, ते म्हणजे सप्त ऋषी झाले, आणि त्याच दिवसापासून गुरुशिष्य परंपरासुद्धा ओळखली जाते। आणि त्याच दिवसापासून गुरुपौर्णिमा, त्याच दिवसापासून व्यास पौर्णिमा अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही सुरेख आणि सुंदर अशी मोठी गुरुपौर्णिमा असते। तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्या परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरूंचे चरण धरावे लागतात। आपण सर्व सेवेकरी एवढे भाग्यवान आहोत ना, जे स्वामी सेवेकरी आहोत ते एवढे नशीबवान आहेत, एवढे भाग्यवान आहेत, कारण की आपले गुरुपद साक्षात ब्रह्मांड नायकांनीच घेतलेलं आहे। अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपण आपल्या भावी आयुष्यामध्ये मार्गदर्शन करावे, दुसऱ्यांना आपण मार्गदर्शन केले पाहिजे, आणि त्या ब्रह्मांड नायकाला प्रार्थना करण्याचा हा आपला एक दिवस असतो। तर ह्या दिवशी आपण आपल्या घरी आपले महाराज, आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडोपचारे पूजा किंवा अभिषेक केला पाहिजे। आणि ज्या वेळेस त्यांचा अभिषेक करत असतो, त्यांचे चरणतीर्थ घेत असतो, त्यावेळेस चरणतीर्थ घेताना सुद्धा एक मंत्र असतो। तो मंत्र काय हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे। तर आज पौर्णिमा आहे। पौर्णिमा असल्यामुळे कुलदेवतेचा जो कळस असतो तो कळस आपण शुक्रवारी, मंगळवारी किंवा पौर्णिमेला आपण बदलवत असतो, त्याचं पाणी चेंज करत असतो। तर ते सुद्धा मी करून घेतलं, माझी पूर्ण देवपूजा झाली। आणि मी जो तुम्हाला स्प्रे दाखवत आहे हे स्प्रे देवांचे स्प्रे असतात, जे की माझ्याकडे 3-4 प्रकारचे स्प्रे आहेत। हे स्प्रे जर मी मारले ना, तर दिवसभरामध्ये जे देवघराचा आजूबाजूचा एरिया असतो किंवा आता हॉल आहे, पहिले किचनमध्ये यायचा पूर्ण दिवसभर, जो की माझा भीमसेनी कापूरचा स्प्रे किंवा चंदनचा स्प्रे किंवा गुलाबाचा स्प्रे, तर त्यांचा पूर्ण जो स्मेल असतो, सुगंध असतो, तो आजूबाजूला खूप छान दरवळत असतो, छान स्मेल येत असतो। महाराजांचा माझ्या घरामध्ये जो फोटो आहे त्या फोटोची पण मी फोटोपूजन करून घेते। महाराजांचा फोटो वगैरे स्वच्छ पुसून घेतला, आणि महाराजांचं जे आवडतं हिना अत्तर आहे तो हिना अत्तर आज महाराजांना खुश करायचं होतं, ते आपले गुरु आहेत त्याच्यामुळे मग छान वाटत होतं, हिना अत्तर वगैरे लावलं
आणि हिना तर पूर्ण फोटोला वगैरे लावून घेतलं. दत्त महाराजांना पण अष्टगंध वगैरे छान अशी पूजा करून घेतली. तर ज्यावेळेस आज आपल्याला भरपूर सेवा आहेत, खूप सेवा करायच्या आहेत, गुरुपौर्णिमा आहे, महाराजांवर अभिषेक करायचा आहे. अभिषेक हा भरपूर टाईम अभिषेक चालेल. तर अभिषेक करून फोटोपूजन करून आणि त्यानंतर परत सत्यनारायण पण आहे. सत्यनारायण असला मग त्या दिवशी असतं आपलं कुंकुमार्चन, जे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं जातं. आता आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचे एवढे भाव वाढवून दिले होते. यांना मोठी माळ आणायला लावली होती, परंतु माळ तर खूप क्वचित होत्या, कारण पटापट माल संपत होता म्हणे. आणि खूप महाग, जिथं 60ला माळ आहे तिथं 150ला मिळत होती, आणि जी 150ची माळ आहे ती 300ला मिळत होती. ऑलरेडी एरिया एवढा कॉस्टली, आणि एरिया कॉस्टली तर आहेच आहे, अजून आज पूर्ण जास्त किंमत खूप जास्त वाढवून दिली. स्वामी महाराजांच्या फोटोचं पूजन झालं. तर आता अभिषेकाला सुरुवात करायची. पहिली सेवा होती तो म्हणजे अभिषेक करणं महाराजांच्या मूर्तीवर. तर ज्या दिवशी आपण महाराजांची सेवा करत असतो त्या दिवशी 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा लागतो किंवा केला पाहिजे. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु व गुरुतत्व हे स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यासाठी जे आपण स्वतःला सेवेकरी म्हणून घेतो त्यांनी खूप अशा महाराजांच्या सेवा केल्या पाहिजेत. वेळात वेळ काढून सेवा करायला वेळ मिळत नसेल तर मंत्रजप केला पाहिजे, कारण मंत्रजपाचे खूप जास्त असे फायदे आहेत. मंत्रजपाचे काय फायदे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मला पहिले पाठ मांडणी करून घ्यायची आहे. पाठ मांडणी खूप अशी मोठ्या पद्धतीची पाठ मांडणी नाही करून घ्यायची, जी की आजच्या पुरता गुरुपौर्णिमेला जी अभिषेकसाठी करावी लागते तेवढीच पाठ मांडणी करून घ्यायची. त्यासाठी सुरुवातीला मी इथं दीपप्रज्वलन करून घेतलं. आजूबाजूने दोघी साईडने समया लावून घेतल्या. आणि एक सांगू का, मी सकाळीच ठरलं होतं की आज गुरुपौर्णिमा आहे, तर पूजा मांडणी करताना, देवपूजा करताना किंवा कुठल्याही गोष्ट सेवा करत असताना जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूंचा आणि ऑरेंज नारंगी वस्तूंचा वापर करेल असं म्हणून. आणि ठरवलं होतं ते मनामध्ये, जेवढ्या वस्तू जास्तीत जास्त पिवळ्या भेटतील तेवढ्या जास्तीत जास्त पिवळ्या वस्तूंचा वापर करेल. आणि खरंच सगळ्या गोष्टी छान अशा घडून आल्या. देवघरामध्ये पण पिवळं वस्त्र छान अंथरून दिलं आहे. पाटावर पण मला थोडंसं ऑरेंज प्लस मिक्स पिवळं वस्त्र मिळालं आहे मला. आणि मी स्वतःसुद्धा ठरवलं होतं की मला आठवण नाही की माझ्याकडे पिवळ्या कलरची साडी आहे असं म्हणून. तर मग मी म्हटलं आज पिवळ्याच वस्तू घालू आपण, पण पिवळ्याच वस्तू महाराजांना वगैरे सगळ्या सेवेमध्ये पिवळ्या वस्तू ठेवू. आणि सगळ्या छान वस्तू अशा जुळून आल्या. आता पाटावरची सेवा करताना, पाटावरची पाठ मांडणी करताना खूप असं भरगच्च पाठ भरावा असं काही नसतं. जेवढ्या आपल्या सेवेसाठी आपल्याला जेवढ्या वस्तू लागणार आहेत, जेवढी मांडणी करायची तेवढीच मांडणी केली पाहिजे. तर पहिले पाठ मांडणी करत असताना दीपप्रज्वलन करून घेतलं पाहिजे. दीपप्रज्वलन करताना अग्नीला साक्षी मानूनच आपण देवाची कुठलीही सेवा केली पाहिजे. आणि त्यानंतर पाठ मांडणीच्या शेजारी मी माझ्याकडे जेवढे गुरुचरित्रापासून सप्तशतीपासून जेवढे सगळे नित्यसेवेचे पुस्तकं होते, सगळे मी पुस्तकं नाही ग्रंथ होते, तेवढे सगळे ग्रंथ मी बाजूला ठेवून घेतले. ग्रंथांची सुद्धा आज पूजा करायची, ग्रंथांची पण सेवा करायची. कारण की असं म्हणतात की ग्रंथ समजले तर संत समजतात, आणि संत समजले तर आपोआप भगवंत आपल्याला समजत असतो. त्याच्यामुळे जेवढं आपण भगवंताला मानतो, जेवढं आपण भगवंताला रिस्पेक्ट देतो, तेवढंच आपण ग्रंथांना सुद्धा मानलं पाहिजे. तरच आपल्याला ग्रंथ समजल्यानंतर भगवंतापर्यंत आपण पोचू शकत असतो. आणि हो, कुठलीही सेवेला सुरुवात करायच्या अगोदर महाराजांना मुजरा केल्याशिवाय आणि आपण ज्या आसनावर बसतोय त्या आसनाला नमस्कार केल्याशिवाय बसायचं नाही, सेवेला सुरुवात करायची नाही. आणि कुठलीही सेवा करतोय आपण, पूजा करतोय, विधी करतोय, त्याच्या अगोदर संकल्प सोडला पाहिजे, संकल्प केला पाहिजे.
तरच आपली सेवा ही पूर्णत्वाला जाते किंवा तरच आपल्या सेवेला फलप्राप्ती पूर्ण होते, फलप्राप्ती होत असते. जरी आपण कुठलीही इच्छा मनात घेऊन सेवा करत नाही, आता मी ज्या सेवा करते मी मनात कुठल्याही इच्छा ठेवत नाही की मला लॉटरी लागू दे, मला काहीतरी जॉब लागू दे किंवा घरात असं असं होऊ दे, असं म्हणून कुठलीही सेवा मी त्यासाठी करत नाही. परंतु आपण जी सेवा करतोय ती भगवंतापर्यंत पोचली पाहिजे, आपल्या ब्रह्मांड नायकापर्यंत पोचली पाहिजे. म्हणून संकल्प करणे आणि संकल्प सोडणे ही एकच गोष्ट आहे, म्हणून त्याच्यासाठी संकल्प सोडला पाहिजे. त्यानंतर मग आता करायचा आहे मला अभिषेक. तर आज मी अभिषेक करताना कुठल्याही पंचामृताचा अभिषेक करायचा नाही. साधा सोपा आणि सोप्या पद्धतीने मला सिंपल असा अभिषेक करायचा आहे. तर आपण जेव्हा सेवा चालू करतो तेव्हा आपले प्रथम जे आराध्य दैवत आहेत गणपती बाप्पा, कुठल्याही पूजेची कुठल्याही देवाची सेवा नाही करायची. कुठल्याही देवाला आपण पहिले त्याचा अभिषेक नाही करायचा, पहिले गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा. आराध्य दैवत आहेत ते आपले, तर पहिले बुद्धीचे देवता आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला गणपती बाप्पांनाच पहिले सेवा सुरू करायची. गणपती बाप्पांना उचलताना त्यांच्या उचलण्याच्या जागेवर पहिले दुर्वा व्हायच्या. त्यांना जेव्हा आपण उचलतोय, त्यांना जेव्हा आपण तामनात ठेवतोय तेव्हा तिथं दुर्वा वाहून घेतल्या आणि त्यानंतर बाप्पांना मग अभिषेक करण्यासाठी आता तामनात घेतलं. तामनात घेतल्यानंतर परत अजून त्या जागेवर मी दुर्वा ठेवल्या. ज्या जागेवरनं गणपती बाप्पा उचलले त्या जागेवरनं मी दुर्वा त्या जागेवर ठेवल्या. बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर मी तो अभिषेक गणपती अथर्व शीर्षाने एकदा म्हणून घेतला, फलश्रुती म्हटली नाही. फक्त एकदा गणपती बाप्पांना मी गणपती अथर्व शीर्ष म्हणून घेतला. त्यानंतर सेकंड टाईम येतो तो आपला काय म्हणतात त्याला, शंख आणि अळणी. तर शंख आणि अळणीची पूजा करून घेतली. शंख आणि अळणीला धूप दीप ओवाळून त्याला तुळशीपत्र वाहून आणि फूल व्हायलं. त्यानंतर मग नंतर घेतली घंटी. नंतर 3 नंबरला घंटीची पूजा करून घेतली. अशा स्टेप बाय स्टेप छान आणि सुंदर पद्धतीने अशी पूजा करून घ्यायची. पहिले गणपती बाप्पा घेतलं, मग शंख आणि अळणी घेतली, त्यानंतर मग घंटी घेतली, घंटीची पूजा केली, घंटीला वाजवून घेतलं. तिथं पण तुळशीपत्र आणि फूल वगैरे वाहून घेतलं, हळदी कुंकू वगैरे अक्षदा व्हायला. शंखाला अक्षदा वाहत नाही. त्यानंतर मग सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे महाराजांचा अभिषेक. आता मी सांगते तुम्हाला, अभिषेक साध्या पाण्याने केला आहे मी. आज पंचामृताने अभिषेक केला नाही. साध्या पाण्याचा अभिषेक करण्याचे महत्त्व काय असते ते सुद्धा खूप श्रेष्ठ असे महत्त्व आहे. आणि जे आपण पंचामृताने अभिषेक करतो, तर पंचामृताचा अभिषेक का केला जातो पंचामृताने, त्याचंही आज मी तुम्हाला पंचामृताचा अभिषेक सांगणार आहे, त्याचं महत्त्व काय असतं असं म्हणून. तर ज्या वेळेस आपण पंचामृताचा अभिषेक करत असतो त्यावेळेस जेव्हा आपण पंचामृत देवाला अर्पण करत असतो त्यावेळेस त्या पंचामृतामुळे आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आणि हा पंचामृताचा नैवेद्य जेव्हा आपण खात असतो, त्याला आपण घेत असतो, त्यावेळेस घरात सुख समृद्धी येते अशी सुद्धा एक श्रद्धा म्हटली गेलेली आहे. आणि आता तुम्हाला सांगते की दूध, पहिले आपण पंचामृतामध्ये दूध वापरतो. तर दुधाचं महत्त्व काय की दूध हा पंचामृताचा पहिला भाग असतो आणि ते शुभाचे म्हणजे शुभ प्रतीक म्हटले जाते. म्हणजेच आपलं जीवन हे दुधासारखं शुद्ध होत असतं. त्यानंतर आपण दही घेत असतो, तर दही हा त्याचा गुण म्हणजे तो इतरांना स्वतःसारखा बनवतो. दही अर्पण करण्याचा अर्थ असा आहे की प्रथम आपण स्वच्छ राहून सद्गुण अंगीकारून इतरांना आपल्यासारखे बनवत असतो. त्यानंतर आपण पंचामृतामध्ये घेतो तूप. तूप हे गुळगुळीत आणि आपुलकीचे म्हणजे प्रेमाचे प्रतीक आहे. सर्वांशी प्रेमाचे संबंध असले पाहिजे ही त्यामागची भावना असते. आणि चौथं आपण घेतो मध. तर मधामुळे शक्ती मिळत असते. शरीर आणि मनाने बलवान माणूसच यश मिळवू शकत असतो. आणि पाचवं आपण घेतो पंचामृतामध्ये साखर. तर साखर तिचा गुण म्हणजे गोडपणा आहे. आणि साखर अर्पण जेव्हा आपण करतो म्हणजे जीवनाचा गोडवा आपण वाढवत असतो. तर शेवटी आपण तुळशीपत्र घेत असतो. आता ज्यावेळेस आपण तुळशीपत्र घेतो तर तुळशीची पाने त्याची गुणवत्ता वाढवतात. आणि असं पंचामृत आपण देवाला अर्पण करतो आणि देवाला अर्पण केल्यानंतर आपण ते सेवन करत असतो. तर ते सेवन केल्याने आपली बुद्धी आणि स्मरणशक्ती ही खूप अशी वाढत असते. तर असे हे पंचामृताचे सुद्धा खूप असे फायदे आहेत. जेवढं तुम्ही पंचामृत श्रेष्ठ म्हणून पंचामृताने अभिषेक करत असतात, तेवढाच अभिषेक पाण्याने केल्याने सुद्धा खूप जास्त श्रेष्ठ अभिषेक होत असतो. तर इथं मी महाराजांवर प्रथम स्वामीस्तवन म्हणून घेतलं, त्यानंतर पुरुष सूक्त म्हटलं,
श्रीसूक्त म्हटलं, रामरक्षा म्हटली आणि पवमान सूक्त म्हटलं. असे बऱ्याच ज्या आपल्या स्तुती आहेत, बरेच आपले जे मंत्र आहेत त्यांच्याने मी महाराजांवर अभिषेक करून घेतला आणि छान अभिषेक झाला महाराजांचा. ज्या महाराजांच्या माझ्याकडे ज्या पादुका आहेत, तर त्या पादुकांवर मी महाराजांना बसून दोघांचा एक सोबतच मी अभिषेक करून घेतला. कारण पादुकांवर वेगळा अभिषेक झाला असता आणि परत अजून महाराजांवर वेगळा अभिषेक झाला असता. म्हणून त्याच्यामुळे ज्यावेळेस मला अभिषेक करायचा असतो त्यावेळेस मी पादुकांसोबतच महाराजांवर एकत्र अभिषेक करून घेते आणि त्यानंतर महाराजांना आवडणारं जे हिना अत्तर असतं ते हिना अत्तर मी फुलाने लावून घेतलं. महाराजांवर छानपैकी वस्त्र परिधान करून घेतलं. आता मी तुम्हाला बोलली होती की ज्यावेळेस आपण महाराजांवर अभिषेक करत असतो, श्री स्वामी समर्थ मंत्र जपाचा ज्यावेळेस अभिषेक करत असतो त्यावेळेस हा एक श्लोक म्हटला पाहिजे. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पदोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसा धारयाम्यहम असा मंत्र जप म्हणत राहायचा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 11 वेळा स्वामी माळजप करताना, स्वामी समर्थांचा मंत्रजप म्हणत असताना माळजप करायची. आणि ती केल्यानंतर जेव्हा आपण करत असतो मंत्र त्यावेळेस चरणतीर्थ, महाराजांचे चरणतीर्थ घेताना हा जो मी मंत्र सांगितला तुम्हाला, अकाल मृत्यू हरणम, हा मंत्र म्हणायचा. आणि ते तीर्थ जे असतं महाराजांचं चरणतीर्थ ते आपल्या घरामध्ये बाहेरच्यांना कोणालाही न देता महाराजांना देऊन द्यायचा असतो. आता मी तुम्हाला सांगते, महाराजांना मी जी मोगऱ्याची वेणी वाहिली आणि त्यानंतर सकाळी महाराजांच्या फोटोला जी मी फुलमाळा घातली, तर त्या फुलमाळामध्ये जे लांब लांब जे फुलं असतात, लांब फुलं असतात, मला त्यांचं नाव आता आठवत नाही, तर त्या फुलमाळामध्ये ते फुलं आहेत त्याचा स्मेल आणि ह्या मोगऱ्याचा स्मेल घरामध्ये दरवळतोय. सकाळपासून एवढा छान स्मेल येत होता, इतका सुंदर सुगंध घरामध्ये दरवळत होता ना. आणि ते फुलं म्हणजे काय कर्दळीचे का करवडीचे असे काहीतरी फुलं असतात, तर त्या फुलांचा सुगंध तो खूप छान येत असतो. आणि त्यातल्या त्यात मोगऱ्याच्या वेणीचा सुद्धा भर पडला. तर महाराजांना एका साईडला साखरेची वाटीचा नैवेद्य ठेवला आणि दुसऱ्या साईडला गणपती बाप्पाला पण नैवेद्य ठेवून घेतला. त्यानंतर मग इथं मी आरती करून घेतली. दिंडोरी प्रणीत आरती, गणपती ओंकारा, स्वामी महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती म्हणून घेतली. आणि त्यानंतर छान अशा अभिषेकानंतर माझी आजची गुरुपौर्णिमेची महाराजांची सेवा पूर्ण झाली.
आणि त्यानंतर संध्याकाळी मग घरामधलं सगळं आवरून घेतलं आणि अर्धा स्वयंपाक केला आणि मग संध्याकाळी सगळं झाल्यानंतर परत सत्यनारायणला बसली, जो की प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण असतो. तर तो सत्यनारायण माझा राहिला होता, म्हणून मग त्याच पाटावरच्या सगळ्या आदिमाया लावण्याच्या ती तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथानुसंधानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करुणे मज दीनानाथ मज अनाथा चोका स्वामी माझा तू. नमो आदिनारायण जो विश्वव्यापी निरंजन ज्याच्या सत्यने चराचर संपूर्ण वागता ती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक. त्या पाटावरची पूजा मांडणी उचलून घेतली आणि मग तिथंच सत्यनारायणच्या पाटाची पण मांडणी करून घेतली. खरं सांगायला गेलं ना तर सकाळची जी मी सेवा मांडली होती ती ती मांडणी उचलण्याचा माझी अजिबात इच्छा होत नव्हती. परंतु मला दुसरी ठिकाणी कुठे मांडणी करायला जागा नव्हती, म्हणून मग कुठल्याही मला उचलावीच लागणार होती ती मांडणी. त्यानंतर मग सत्यनारायणाची पोथी वाचली गेली आणि मग मी केलं इथं कुंकुमार्चन, जे की प्रत्येक पौर्णिमेला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धं श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः. ओम दुर्गे स्मृता हरिसी भीतिमशेषजंतो स्वस्ति स्मृता मति ओम शुंभ ददासी आपं सृजंतो सिंहानि चिक्लित वसमे गृहे निचदेवी मातरं श्री वासमे कुलें दारिद्र्य दुःख भयारिणी का तुधन्या स्वरूपकार करणाय स्तांग्रचित्ता. ओम श्री महालक्ष्मी अर्पणमस्तु. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 मला एका ताईंनी प्रश्न विचारला होता की पौर्णिमेला तू कुठल्या सेवा करते. पौर्णिमेला खूप सेवा करण्यापेक्षा, किती सेवा करण्यापेक्षा त्या सेवा कशा केल्या जात आहेत याच्यावर खूप इम्पॉर्टंट असतं. किंवा सेवा ह्या कमी करा परंतु त्या मनोभावाने करा, ना की फक्त गंती लावायला पाहिजे की मी एवढ्या सेवा केल्या असं म्हणून. तसं न करता सेवा छोट्या करा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. आई लक्ष्मी अशीच येत जा, मुलाबाळांना सुखी ठेव, मला अखंड सौभाग्य दे, तुझी पूजा करून घे, सोनं चांदीचा प्रकाश पडू दे, दूध तुपत्याची लैलूट. तर असा होता माझा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.